आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सूर्याजी मस्कर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. कळंबोली परिसरातून प्रामुख्याने शहर प्रमुख देखील आहेत, तर त्यांची आज प्रामुख्याने उपस्थिती संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे 40+ प्रामुख्याने तालुका अध्यक्ष देखील आहेत. तर मनाच्या अंतःकरणापासून त्यांचे सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सूर्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अगदी सर्वा देखील आहेत. अर्थात त्यांच्या माध्यमातून या ज्या जर्सीज आहेत त्या नक्कीच बनवल्या गेल्यात. तर नक्कीच सूर्या मस्कर साहेबांचा आज सहर्ष स्वागत. तर दोन्ही टीमला विनंती करेन की आपला एक्स्ट्रा प्लेयर अगदी पहिला चेंडू पडण्याच्या आधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं हे बंधनकारक असेल. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती करेन की आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवा, ही विनंती. चला विनंती असेल आपण लगेचच मॅचला चालू करून घ्यायची विनंती आहे. चला विनंती करेन की आपण लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. ज्या ठिकाणी उत्तांत फेरी सेमीफायनल नंबर 1. यावेळेस पहिलाच बॉल सेमीफायनलच्या बॅटचा पहिला बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांच्या भेटीला मिळतील धाबासा. अप्रतिम फटका त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सलामीची जोडी सोन्या आणि राजा. जर आपण पाहिलं तर चॅलेंजर जय बजरंग, जर आपण पाहिलं तर पारगाव हा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मोठा फटका आणि झेल खाली क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही. विकेट जो होते पतन, पहिला गडी बाद होईल. टीम जय बजरंग चॅलेंजर्स पारगाव या संघाला मिळत आहे पहिला धक्का. बॅट्समन सोन्या बॅक टू द डगआउट. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकेट आली दुसऱ्या चेंडूवरती. अर्थातच सोनिया परतला. न्यू बॅट्समॅन एंटर झाले मच्छिंद्र. विनंती असेल पारगाव खेळाडूचा कुठलाच खेळाडू आतमध्ये जाणार नाही, आपण डगआउट मध्येच बसा विनंती आहे.
जर आपण पाहिलं तर सकाळपासून जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण खेळाडू संपूर्ण संघ मात्र शर्तीचे प्रयत्न करत आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये उत्तांत फेरी सेमीफायनल नंबर 1 खेळण्यासाठी मात्र दाखल झालेत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 40+ प्रमुख तालुका अध्यक्ष सन्माननीय सूर्याजी मस्कर साहेब आणि त्याचप्रमाणे कळंबोलीचे उपशहर प्रमुख देखील आहेत. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोरबोर्ड. 7 धावा. चांगली सुरुवात चांगली बाब. यावेळी फुलटॉस बॉल होता अगदीच क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात फील्ड करतात एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावसंख्येसाठी धाडस दाखवलं होतं परंतु प्रयत्नात त्या ठिकाणी मात्र नक्कीच काही इंटरेस्ट दाखवला नाही. फक्त आणि फक्त एकच धाव घेण्यास भाग पडली म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 8 या आकड्यावरती 8 धावा. सेमीफायनल नंबर 1 यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु गॅप खूप मोठा आहे. त्या गॅपला देखील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रज्योत त्या ठिकाणी बीट झाले. भन्नाट वेग होता. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडूला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स 2 बाउन्स अगदीच 4 या धावसंख्येसाठी एक सिंगल. त्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच लाईन मिस केली. प्रेशरमध्ये टाकायचं होतं गोलंदाजाला परंतु आता टाकलंय. एक चौकार तर डेफिनेटली आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र फुल टॉस क्लीन बोर्ड यष्टांचा वेध फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळाला. धक्का नंबर 2 टीम जय बजरंग चॅलेंजर्स पारगाव या संघाला मिळत आहे. पहिला हादरा दुसरा हादरा. बॅट्समन राजा तो देखील परतलाय अगदी जड पावलाने आणि संत गतीने डगआउटच्या दिशेने. बॅट्समन बॅक टू द पॅव्हलियन. 5 चेंडू आणि 12 या धावसंख्येच्या वेळेस शक्यता माफ करा 5 चेंडू आणि 12 धावा पाहायला मिळतात. अगदीच सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहतोय तर जवळजवळ सोन्याने एक षटकार लगावला. राजा देखील एक चौकार लगावून मात्र लवकर परतावं लागतंय आणि न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे अर्थातच नरेश 40+ संपूर्ण खेळाडू मात्र आज संपूर्ण प्राधान्य नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेला देत असताना पाहायला मिळतात. आज जर आपण पाहिलं तर 8 ग्रामीण 40+ संघ खेळत असताना पाहायला मिळतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेमीफायनल ही 40+ माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जवळजवळ उद्याच्या दिवसामध्ये 12 संघ अंटर कॉलनी पनवेल शहरातून खेळत असताना पाहायला मिळतील. यावेळेस आल्या बॅटचा फेस ओपन केला गॅपमधून चेंडूला बाहेर पाठवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन असताना पाहायला मिळते आणि षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13 या आकड्यावरती 13 धावा. सकाळपासून शक्ती मडबी अगदी पॉवरफुल बॅटिंग परफॉर्मन्स आणि तितकंच इम्प्रेस केले. गोलंदाजाच्या जोरावरती मात्र भल्या भल्या बॅट्समनला मात्र अक्षरशः गाजवलं आणि नाचवलंय देखील परंतु तो शक्ती मात्र आता कुठे ना कुठेतरी मात्र 13 धावा खर्च करत 2 गडी बाद देखील करतोय. 5 षटकांचा हा सामना असणार आहे याची दोन्ही संघाने नोंद घ्या आणि 5 फ्रेश गोलंदाज हे तुम्हाला वापरावे लागतील. अर्थातच 2 ओव्हर पॉवर प्ले असतील. 2 षटक हे पॉवर प्ले असणार आहे. पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकामध्ये तुमचे 3 खेळाडू हे तुम्हाला बाहेर ठेवावे लागतील. बॉलरचं नाव वर्तुळाकारचे क्रीडांगण 360 असं मैदान छत्रपती संभाजी महाराजचं क्रिकेटचं अगदीच ऐतिहासिक असे क्रीडा मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरती अगदीच पर्व 5 ऐतिहासिक अशी स्पर्धा जर आपण पाहिलं तर ज्या व्यक्तिमत्वाने इतिहास घडवला ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस सन्मान दिला. फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला अडवलंय. स्ट्राईक रोटेट करायची होती. म्हणजे काय करायचं होतं, अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समनला कदाचित वरती आणायचं होतं, त्यामुळेच मात्र हा चेंडूला पुश केलं. परंतु डॉट बॉल येतोय. गोलंदाज देखील तितका चाणाक्ष आहे, चतुर आहे, माहीत आहे. यावेळेस मात्र फुलटॉस होती, ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ कशा पद्धतीने असावं ते नक्कीच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळायला ज्यावेळेस तुम्ही उतराल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस आपण पाहतोय ती म्हणजे 15. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस होती. फॉलो थ्रू मध्ये मात्र अडवायचं होतं. स्पष्ट निराशा चेहऱ्यावरती. महत्वाचं होतं एकच धाव घेण्याचं, परंतु जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठे तरी मात्र आता मात्र क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतात. वाईड थ्रो तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे टीम जय बजरंग चॅलेंजर्स पारगाव या संघाची जवळजवळ 17 या आकड्यावरती. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. सेकंड एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर नरेश. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं आहे, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी दैनात आहे. एकच धावसाठी प्रयत्न राहिला. प्रज्योत कौतुक करावं लागेल. अचूक लाईन लेन दिशेवरती अगदी स्वतःच्या गोलंदाजीवरती नक्कीच नियंत्रण ठेवलं आणि वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या नादात कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच टप्प्यावरती गोलंदाजी करतात. यावेळेस फ्लरलेनचा बॉल ऑन साईडला केलेला. गॅप खूप मोठा आहे. त्या गॅपला मात्र कव्हर करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शक्ती येत आहेत, फील्ड करतायत. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 19. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स इम्प्रेस केलंय. प्रत्येक चेंडूवरती मात्र नक्कीच चकित केलं बॅट्समनला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे सरसावत अगदी डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. त्याच वेगाने बॉल जायला गेली दन 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 कधी सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा मिळतील शेवटच्या चेंडूवरती. अप्रतिम बॉलिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये प्रज्योतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच मोठा फटका आला. म्हणजे 4 धावा आल्या. ज्या ठिकाणी या शतकामध्ये धावा खर्च झाल्या त्या म्हणजे तब्बल 10 आणि टीमचं टोटल जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाचं थेट जाऊन पोचले ते म्हणजे 12 चेंडू आणि 23 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि 23 धावा. अगदीच आपण पाहिलं तर खूप चांगलं आयोजन आहे. अगदी सुसज्ज असं आयोजन. नीटनेटकेपणा या स्पर्धेच्या संपूर्ण चारही बाजूने जर आपण पाहिलं तर भगवमय असे वातावरण. आणि जर आपण पाहिलं तर जवळजवळ या स्पर्धेचा पहिला दिवस. या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते सन्माननीय याच पनवेल शहरातील प्रामुख्याने शहर प्रमुख म्हणून आपण त्यांचं कार्य सातत्यपूर्ण पाहत आलो. तेच सन्माननीय प्रवीण पोपटराव जाधव साहेब त्यांच्या संकल्पनेतून मात्र साकार झालेली ही क्रीडा स्पर्धा क्रिकेटचा अगदी रणसंग्राम पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे त्यांना पाठिंबा देत असताना जय भवानी क्रिकेट संघाचं देखील योगदान राहिले. यावेळेस मात्र शफल झाले. फाईनच्या दरम्यान कुठला क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय. हा बॅट्समन मच्छिंद्रच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. 1 चेंडू आणि 27 धावा. चला थोडस स्पीडअप करा. लाईनमॅन विनंती करेन की लगेचच चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजे 27. 27 गोलंदाजी मार्क प्रति योगेश. आतापर्यंत टीमचं टोटल 27 शफल झाले. यावेळेस शफल होऊन मात्र गॅप मधून चेंडूला बाहेर पाठवले. क्षेत्ररक्षक तर दैनात आहेत. एकच धाव कंप्लीट होईल. जय बजरंग चॅलेंजर पारगाव अगदी पारगाव गावचा अभिमान म्हणून पारगावचा वंडर बॉय अर्थातच आकाश गणपत तारेकर बायकर मॅन म्हणून देखील नक्कीच पाहिलं जातं.
परंतु जर आपण पाहिलं तर पारगाव गावचं क्रिकेटमध्ये आता मात्र 40+ संघ देखील अप्रतिम दर्जाची कामगिरी करते. 2 धावा तर कंप्लीट झाल्या म्हणजे टीमच्या टोटलमध्ये ॲड देखील होत असताना पाहायला मिळतात. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 30 या आकड्यावरती 30 धावा. कौतुक करावं लागेल बॅट्समनचं. अगदीच मोठमोठे फटकेच्या सहाय्याने नाही तर अगदीच हलक्यासा मात्र चेंडूला पुश करून मात्र धावा अर्जित करतोय. यावेळेस काय करतंय अप्रतिम. अगदीच गोलंदाजाला चकित केलं आता बॅट्समनने की या शॉट मला कसा पद्धतीने खेळायचा आहे. तो खेळलाय देखील. 4 धावा तर डेफिनेटली मिळाल्या म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 34 या आकड्यावरती 34. क्रिकेटचा खेळ जितका ताकदीचा आहे ना तितकाच युक्तीचा देखील आहे. अगदीच तुम्हाला युक्ती वापरता आली पाहिजे. बुद्धिबळाच्या खेळासारखा हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे कुठला बॅट्समन कुठल्या क्षणी कशा पद्धतीने आपला खेळ साकारेल ना नक्कीच हे कळू शकत नाही आहे. कारण की राजाला वाचवण्यासाठी सैनिकाचीही गरज असते. परंतु आता सैनिक बनून मात्र आता राजावानी बॅटिंग करतो म्हणजे नरेश. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमक त्याच्यानंतर क्लासिकल फटका तर जरूर सजवला होता. तत्पूर्वी 1 धाव आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 धावा देखील कंप्लीट होत्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 36 या आकड्यावरती. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक. अंतिमचा 1 बॉल. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप अटेम्प्ट केले. बॉल जाईल अगदी शक्ती मडवी यांच्या हातामध्ये. 1च धाव आणि स्ट्राईक. आता या ओव्हर नंतर कोणाकडे असेल अर्थातच डेफिनेटली नरेश यांच्याकडे. शतकाची देखील होते समाप्ती म्हणजे 3 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 37 या आकड्यावरती. येणाऱ्या अजूनही 12 चेंडू या इनिंग मधील शिल्लक असतील. 12 चेंडूंचा खेळ देखील अजूनही शिल्लक आहे. परंतु 12 चेंडूंच्या खेळावरती कशा पद्धतीने मात्र नक्कीच बॅट्समन त्या ठिकाणी मात्र परफॉर्म करेल स्वतःला सिद्ध करेल ते नक्कीच पाहण्यायोग्य असेल. तत्पूर्वी धावा देखील नक्कीच आपण पाहूया. ज्या ठिकाणी 37 धावा लगावल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रज्योतने जवळजवळ 10 धावा खर्च केला. परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये योगेश त्याच्या विरोधात देखील जवळजवळ 14 धावा आल्यात. म्हणजे टीमचं टोटल 37 धावा. सेमीफायनल नंबर 1 त्या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून क्वार्टर फायनलमध्ये सिद्धिविनायक भिंगारी हा संघ मात्र नक्कीच टेबल टॉप करून पुढे आला अप झाला. परंतु दुपारचे सत्र जसं चालू झालं ना तसं 1 नाव आणि 1 संघ अगदी सुवर्ण अक्षरामध्ये मात्र 40+ हा पुढे आला. तो म्हणजे अर्थातच जय बजरंग चॅलेंजर पारगाव. ज्या ठिकाणी चांगले बॅटिंग करतोय. टीमचं टोटल जर आपण पाहिलं तर जवळजवळ 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 37. शांततेचं असे वातावरण. शनिवारचा दिवस क्रमांक 1 या स्पर्धेचा. उद्याचा दिवस रविवार. संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूने प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हे डेफिनेटली पाहायला मिळेल. नक्कीच पाहण्यायोग्य देखील असेल. मॅच देखील उद्याच्या दिवसामध्ये रंगतदार होतील. अनेक चांगले संघ आपल्याला या क्रीडांगणावरती खेळत असताना पाहायला मिळतीलच. आतापर्यंत देखील टीमचे टोटल 18 चेंडू आणि 37. चला विनंती आहे लवकर सामन्याला चालू करून घ्या. विनंती करेन. सामना चालू ठेवायचा. गोलंदाजी मार्ग प्रति आपल्याला पाहायला मिळते आणि आता पुन्हा एकदा प्रज्योत ज्याने आपल्या स्पेलमधलं 2रं शतक हाताळलं आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये 4थं शतक हाताळण्यासाठी आलाय. प्रज्योत विश्वास दाखवला कॅप्टनने कारण की प्रज्योतकडे तेवढा चांगला एक्सपिरियन्स देखील आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. ज्यावेळेस फटका फसला बिहाइंड स्टंप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र गलीमधून चुकी करतोय. 1 धाव कंप्लीट आणि बघता बघता 2री धाव देखील कंप्लीट. ज्या वेळेस संधी मिळते त्या वेळेस 1-1 2-2 धावा देखील मिळतात. कौतुक करावं लागेल पारगाव संघाचं
खास करून नरेश यांचं कौतुक करावं लागेल. वय वर्ष 60 परंतु मैदानाच्या आत 56 वय वर्ष. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय निनाद. मगाशी आपण नरेश यांचा उल्लेख करत होतो. अगदी वय वर्ष 56 परंतु जर आपण पाहिलं तर खूप चांगला फिटनेस आणि क्रिकेट खेळायचं असेल तुमचं फिटनेस असणं अतिशय महत्त्वाचं असतं. यावेळेस मात्र टायमिंग चांगले, मोठा धमाका बॅट्समन नरेशच्या बॅटमध्ये येतोय. ज्या ठिकाणी पारगाव संघाचा डगआउट आहे त्याच ठिकाणी मात्र बॉलला लँड केलंय. अगदीच आपल्या संघाच्या भेटीला ज्या ठिकाणी मिळतील धावा 6. षटकार, अप्रतिम फटका. अगदीच फुलरलेनचा बॉल ऑन साइडला खेळला देखील तितकंच वेगाने. कौतुक करावं लागेल. मैदान अक्षरशः मात्र गाजवलेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. या ठिकाणी मात्र अगदीच दोन्ही खेळाडूंमध्ये मात्र नक्कीच चुरशीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आता गोलंदाज यशस्वी ठरतोय. एक बॉल डॉट. त्या ठिकाणी टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेरीस जबरदस्त जाऊन पोहोचली. ती म्हणजे 46-46 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र दूरवर येतात. तत्पूर्वी मात्र एकच धाव आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होते. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती. 48 धावा. नरेश ज्या ठिकाणी वय वर्ष 56 परंतु तुमच्या नेतृत्वासाठी वय नाही, क्षमता आणि सामर्थ्य हे कायम असायला हवं. आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तुमची तयारी असेल ना तर तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी सहजरित्या करू शकता आणि ती करण्याची क्षमता देखील आहे. यावेळेस तंत्रशुद्ध बॅटिंग परफॉर्मन्स. ज्या ठिकाणी एक धाव घ्यायच्या त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. ज्या ठिकाणी 2 धावा घ्यायच्या त्या ठिकाणी 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जातात. तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकाची होती समाप्ती म्हणजे 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सांघिक अर्धशतकापर्यंत. म्हणजे अर्थातच 50 ही धावसंख्या टीम जय बजरंग चॅलेंजर पारगाव या संघाच्या टोटलवरती आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा. विनंती असेल पाणी पुरवा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 50 अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिले 4 षटक तर अप्रतिम फटकेबाजी राहिली परंतु अंतिमचं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाजी मार्ग प्रती येईल. अर्थातच सचिन गोलंदाजी मार्गवरती सचिन परदेशी. स्वतः टीम कॅप्टन, स्वतः संघनायक. नक्कीच त्याची देखील महत्त्वाची भूमिका राहिली आणि क्रिकेटमध्ये संपूर्ण 11 खेळाडू चांगलं कॉन्ट्रीब्युशन हे मात्र देत आलेत परंतु आज जर आपण पाहिलं तेच कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी 40+ संपूर्ण खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणारी टीम जर तिचा उल्लेख केला तर जवळजवळ तिने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या 4 षटकामध्ये 50 धावा अगदी टोटल स्कोरबोर्डवरती मात्र लगावलेत. अंतिमचं षटक आहे स्ट्रायकर एंडला बॅट्समन जर आपण पाहिलं तर निनाद. लेफ्ट हँडेड
बॅट्समन आणि त्याचप्रमाणे राईट हँडेड गोलंदाज हे कॉन्ट्रास्ट तिथे बघण्यासारखं असेल. पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा देखील येते. एक्स्ट्रा धाब ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती. 51 धावा. मॅचला मजा येईल दुसऱ्या इनिंग मध्ये देखील. पहिल्या इनिंग मध्ये तर नक्कीच प्रभावित केलंय. यावेळी शॉटम पूल केला, फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर कंप्लीट आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट. 1-1 2-2 महत्वाची धावसंख्या काढणं गरजेचं आहे. ती येते देखील. ज्यावेळेस आपण पाहिलं तर सोनिया परतला, ज्याने पहिल्या चेंडूवरती 1 षटकार लगावला. त्यानंतर राजा परतला, त्याने देखील 1 चौकार लगावला. परंतु त्या गोष्टीचा कसलाही विचार न करता हे पुढचे दोन्ही बॅट्समनना अगदीच प्रभावित करतायत. चांगला टोटल उभा करून दिला. अगदी प्रश्नचिन्ह हे पडलं होतं की इतक्या मोठा टोटल उभा होऊ शकतो की काय, परंतु नरेश आहे तर काहीच अशक्य नाही आहे. यावेळेस निनाद देखील थांबत नाहीये. तो देखील मात्र आपले हात खुले करतोय. हा चौकार लगवतोय. या 4 या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 57 या आकड्यावरती. 57 धावा. चला स्पीडअप करा. तुम्ही जितक्या लवकर सामन्याला स्पीडअप कराल तितक्या लवकर सामना देखील संपन्न होईल. कारण की दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे, त्यामुळे अंधार पडायला लवकर सुरुवात होते. त्यामुळे तुम्हाला सूर्यदेवाच्या प्रकाशामध्ये क्रिकेट खेळायचं असेल तुम्हाला थोडंसं फास्ट खेळावं लागेल. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. अंतिमचे 4 चेंडू शिल्लक. यावेळेस ऑन साइडला व्ही शेप मध्ये बॉल चाललाय. अगदीच लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅट्समन निनादच्या बॅट मध्ये येतोय. झटकार. अप्रतिम फटका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 63 धावा. चांगला टोटल आहे. मॅचला मजा येईल. अंतिमचे 3 चेंडू शिल्लक. निनाद त्याने देखील अगदी आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली. यावेळी शॉर्ट पूल केला. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय, परंतु बॉल आणि मैदानाचे नियम काही वेगळे असल्या कारणामुळे मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. मैदानाचे काही नियमावली आहेत ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या थेट चेंडू फुलटॉस पद्धतीने बाहेर गेला तर तो षटकार दिला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या जाळीवरती जर चेंडू जाऊन आदळला तर तो चौकार या ठिकाणी देण्यात येतोय. हेच मैदानाचे काही नियम आहेत. तेच नियम आम्ही तुमच्या पर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. टीमची धावसंख्या 67. यावेळेस पुन्हा एकदा मात्र जर आपण पाहिलं तर प्रोटेक्शन तर नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षकच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चौकार. याआधी जर आपण पाहिलं तर 1 षटकार, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 चौकार असे आले आहेत आणि टीमच्या टोटलला ते नक्कीच भर देखील करतात. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 71 या आकड्यावरती. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे या अंतिमच्या षटकातील. जर एक मोठा फटका आला तर डेफिनेटली मजा येईल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. डॉट बॉल. यावेळेस 1च धाव कंप्लीट होईल आणि या षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. म्हणजे 5 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 72 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 73 या धावसंख्येचं मात्र टार्गेट ठेवले. ते म्हणजे टीम जय बजरंग चॅलेंजर्स पारगाव या संघाने टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया इनिंग ब्रेक्समध्ये. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय जर आपण पाहिलं तर कळंबली परिसरातील प्रामुख्याने शहर प्रमुख आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 40+ प्रामुख्याने तालुका अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सूर्या स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय सूर्यादादा मस्कर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर त्यांचा आपण करूया सन्मान. आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. तर असे दानशूर असे व्यक्तिमत्व अगदीच कायमस्वरूपी कार्यसक्षम राहिलेत आणि अनेक स्पर्धेमध्ये
त्यांच्या नावाची अगदीच वेगळी ओळख वेगळी छाप देखील त्यांनी सोडली तर त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करू. आणि लगेचच आपण दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात करणार आहोत. चला विनंती करेन की लगेचच सामन्याला सुरुवात करून घ्या. ज्या ठिकाणी करायच्या धावा टीम सिद्धिविनायक भिंगारी या संघाला जवळजवळ 73 या धावसंख्येचा मात्र पाठलाग करायचे. धावसंख्येचा ग्राफ खूप मोठा आहे, आलेख खूप मोठा आहे, परंतु तुम्हाला त्या धावा मात्र नक्कीच गाठाव्या लागतील. ते गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर शक्ती मडवी आणि त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे किशोर. गोलंदाजी मार्गवरती राजा. अगदीच बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त एक मोठा फटका लगवला आणि लवकर परतावा लागला, परंतु आता P1चं पहिलं शतक रिलीज करण्यासाठी हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती राईट टर्म राऊंड द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. यावेळेस ऑन साइडला पहिलाच बॉल फटका फसलाय, परंतु नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरतून येत आहेत. अर्थातच कौतुक करावं लागेल तो म्हणजे नरेश. अप्रतिम, खूप चांगली बॉडी लँग्वेज आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर फिटनेस दमदार आहे. तरुणांना मात्र लाजिरवाणी अशी गोष्ट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये त्यांचा फिटनेस. यावेळेस स्पिंग मिस अनोख्या शैलीमध्ये या चेंडूला रिलीज केलं. डॉट बॉलची समाप्ती झाली. जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस राजा चेंडू रिलीज करतात आणि उंची भरपूर आहे त्यामुळे बॅट्समन कळत नाहीये. यावेळेस एक सिंगल दुसरी धावसंख्येसाठी मात्र धाडस दाखवलं होतं, पण तो प्रयत्न राहिला नाही. टीमची धावसंख्या 3.
स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपण पाहतोय तो म्हणजे किशोर सिद्धिविनायक भिंगारी या संघाकडून जवळजवळ 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा, त्यामधल्या 3 धावा तर डेफिनेटली स्कोरबोर्डवरती लागलेत. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, बॉल चाललाय अगदी क्षेत्ररक्षकाच्या मधून आणि डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स घेत सीमारेषा ओलांडतोय. येतोय बॅट्समन किशोरच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 या धावसंख्येसाठी चौकार. 4 धावा. दोन्ही संघ मात्र नक्कीच मैत्रीत्वाचं नातं जपत असताना क्रिकेटमध्ये मात्र चांगलं प्राधान्य आणि चांगला खेळ या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतात. आणि 40+ क्रिकेट नक्कीच शिस्त आहे, कौतुक करावं लागेल 40+ क्रिकेटचं. यावेळेस बॅटची वरची कडा लागून बॉल चाललाय अगदीच थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी मिळते एकच धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस जवळजवळ आपण पाहतोय ती म्हणजे अर्थातच 8 या आकड्यावरती. अंतिमचा एक बॉल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे शक्ती मडवी, पॉवरफुल हिटर. यावेळेस ऑन साइडला कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नरेशसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षक, जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. अगदी रिले क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे म्हणायला हवं ना त्या प्रकारचे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं. क्विक सिंगल देखील त्या ठिकाणी कंप्लीट केले, तितकंच चांगले कॅरी देखील केले चेंडूला. ज्या ठिकाणी ते लॉंग ऑफ कव्हर रिजनला उभे होते त्या ठिकाणी अगदी डाऊन दी बॉल, अगदी साईड स्क्रीन ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी अगदी जवळ आले आणि त्या जवळ आल्याच्या नंतर त्या बॉलला अडवलं देखील. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. बॅटिंग देखील दमदार राहिली नरेश यांची, परंतु आता फिल्डिंग देखील तीच पाहायला मिळते अप्रतिम. कौतुक करावं लागेल नरेश यांची. बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहिला ना तर वैयक्तिक 16 चेंडू त्यांनी फेस केले, त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 32 धावा वैयक्तिक लगावल्या. कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे निनाद. गोलंदाजीच्या मोर्चावरती जर पण पाहिलं तर निनादला आमंत्रित केलं. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बॅट थोडीशी उशिरा आली. टप्पा थोडासा चेंडूचा खाली होता, त्यामुळेच मात्र एकच धाव या ठिकाणी मात्र घ्यावी लागली. टाइम तर चांगलं केलं होतं परंतु मोठा फटक्याच्या साह्यासाठी, परंतु बॅट थोडीशी उशिरा असल्या कारणामुळे मात्र नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र एकच धाव घ्यावी लागली. यावेळेस पंच दंडित करतात बिमर. नो बॉल अतिरिक्त उचली असल्या कारणामुळे मात्र पंचांनी दंडित केलं. नो बॉलची 1 धाव मिळते. या पुढचा बॉल फ्री हिटच्या स्वरूपात. जर या फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्येत देखील बदल होईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 सेमीफायनल क्रमांक 1. यावेळेस मात्र अगदी सबमरीन डिलिव्हरी फ्लाईट दिली चेंडूला. अक्षरशः मात्र बॅट्समनला बीट केलं, अगदी बॅट्समनला भाग पाडलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु बॅट आणि बॉलचा ताळमेळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. येतोय एक सिंगल त्यावरती. यष्टीरक्षक देखील थोडीशी मात्र चूक करतात. एकच धाव मिळाली म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे या आकड्यावरती. यावेळेस एकदा काय घडेल, रनआउटच्या स्वरूपात शक्ती मडवी यांना परतावं लागते. थोडासा थकवा जाणवलाय, अगदी चेहऱ्यावरती तो थकवा मात्र दिसतोय, परंतु अगदीच लवकर परतावं लागलं. नो डाऊट खूप लवकर परतावं लागते, परंतु न्यू बॅट्समन एंटर होते अर्थातच जगदीश परदेशी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 11 या आकड्यावरती. माफ करा 12 या आकड्यावरती, म्हणजे अंतिमची अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय जगदीश परदेशी. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस. गरजेचं नाहीये, नक्कीच प्रत्येक बॅट्समन जर मोठ्या फटक्याच्या साह्याने मोठ्या फटक्याच्या साह्याने खेळण्याच्या नादात कुठे ना कुठेतरी मात्र आपली विकेट गमावून बसतोय. गरजेचं नव्हतं. एक सिंगल देखील कंप्लीट करावी लागेल. यावेळेस मात्र मिस झाले. पंचांकडे अपील हे गोलंदाजाकडे होतं, परंतु पंचांनी अपील फेटाळली. अगदीच 1 धाव कंप्लीट झाली. त्यावरती टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. अंतिमचा शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे.
दुसरं शतक मार्गसे गोलंदाजी मार्ग प्रति निनाद राईट लेफ्ट ओव्हर द विकेट. डावकुराचा गोलंदाज आणि अगदीच डावकुऱ्या गोलंदाजी एक अनोखी शैली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका फसलाय झेल खाली. शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षी येत शॉट मिडॉनला. तत्पूर्वी मात्र एकच धाव कंप्लीट होते. शतकाची होते समाप्ती. म्हणजे पहिल्या 2 शतका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 7च्या सरासरीने जवळजवळ 14 या आकड्यावरती 14 ऑन स्कोरबोर्ड. म्हणजे या शतकामध्ये फक्त धावा आल्या त्या म्हणजे 5. तर नक्कीच रनरची मागणी गेली ज्या ठिकाणी बॅट्समनला नक्कीच थोडीशी दुखापत आहे. त्यामुळेच हा रनर नक्कीच पंचांनी देखील सांगितलं की यावेळेस आपण पाहिलं तर दुर्वर्ण चेंडूला खेळले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक धावच कंप्लीट केली जाते. गोलंदाजी मार्गवरती नरेश स्लॉगिंग ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी बॅटिंग केली 32 धावा मात्र ठोकल्या परंतु आता बॉलिंग करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस होती ऑन साईडला खेळल्या क्षेत्ररक्षक निनाद त्या ठिकाणी मात्र चांगली साथ देत असताना ते देखील चांगलं कौशल्य दाखवतात. अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 16 या आकड्यावरती. यावेळेस बॅट्समन त्या ठिकाणी मात्र आता परतीचा रस्ता बॅट्समनचा कुठे ना कुठे तर मात्र दुखापत आहे. त्या दुखापतग्रस्त अवस्थेमधून मात्र नक्कीच बाहेर परतावं लागते. नो डाऊट प्रयत्न तर करत होते परंतु त्या प्रयत्नात यश मिळालं नाही. कुठे ना कुठे त्यांना लवकर परतावं लागलं आणि नवीन बॅट्समनला त्या ठिकाणी एंटर व्हावं लागते. ज्या ठिकाणी न्यू बॅट्समन एंटर झालाय सचिन. न्यू बॅट्समन एंटर झाले सचिन. अंतिमचे 3 बॉल. धावसंख्येचा ग्राफ खूप मोठा आहे. आलेख खूप मोठा आहे परंतु धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल मॅच जर जिंकायची असेल तर. यावेळेस आतली कडा लागून बॉल चाललाय अगदी शॉर्ट फाईनच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत. एकच धाव कंप्लीट होते. अगदी शांततेचं वातावरण आहे. संध्याकाळचं सत्र इव्हिनिंग सेशन आणि आमचं प्रेझेंटेशन बॉक्स देखील अगदी शांत आहे. जर डीजे असतं तर अप्रतिम मजा आली असती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजे टीमची धावसंख्या देखील आता मात्र अर्थातच डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस 17 या आकड्यावरती 17 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस मात्र यू मे सा विल डेफिनेटली हिट. यश स्टँड्स अवेट आणि बॅट्समन क्रमांक 3 किशोर तो देखील परतत असताना अगदी डगआउटच्या दिशेने त्याला देखील परतवलं. गोलंदाज नरेशने इम्प्रेसिव्ह. एकदा बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जवळजवळ या शतकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील बाद केले. अर्थातच नरेश अगदी त्यांची ज्वलंत उदाहरण. गोलंदाजी अप्रतिम राहिले. अक्षरशः मात्र नाचवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. अनेक पारगावातले तारे सितारे मात्र आज प्रामुख्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये व्यावसायिक क्रिकेट देखील अप्रतिम पद्धतीने खेळलं जातं. परंतु आज जर आपण पाहिलं तर 40+ पारगावचा संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच जय बजरंग चॅलेंजर पारगाव हा संघ आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 शतका अखेरीस फक्त 17 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आतली कडा लागून बॉल चालला शॉर्ट फाईन लेग दरम्यान. डॉट बॉलची समाप्ती होते. प्रत्येक गोलंदाजाने मात्र इम्प्रेस केलं. कुठलीच संधी दिली जात नाहीये बॅट्समन सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या बॅट्समनला.
कौतुक करावं लागेल. यावेळेस लोअर फुल टच बॉल त्या ठिकाणी यष्टिरक्षक बीट झाले, क्षेत्ररक्षक देखील बीट झाले, परंतु आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. त्याच वेगाने बॉल देखील चाललाय अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पलीकडे. ज्या ठिकाणी 22च्या स्वरूपात 4 धावा आल्यात. धावा येणं गरजेचं होतं, त्या धावा कुठूनही येऊ द्या पण येणं अपेक्षित आहे. त्या धावा आल्या देखील, 4 धावा पाहायला मिळाल्या 22च्या स्वरूपात. यावेळेस लोअर फुल टच बॉल पिक केले, अगदीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैनात आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 22, 22 धावा. अजूनही जर आपण पाहिले तर 9 चेंडूने जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे, ते म्हणजे 51. 9 चेंडू आणि 51 धावा. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस्ट ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला मात्र ड्राईव्ह केले. एकच धाव. अगदी शांततेचं वातावरण. यावेळेस पुन्हा एकदा फुल टच बॉल, त्यावरती एकच धाव कंप्लीट होते. मॅच सोडली असावी अर्थातच सिद्धिविनायक भिंगारी या संघाने, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तर सिंगल देखील कंप्लीट झाली, म्हणजे टोटल टीमचं स्कोअर जर आपण पाहिले तर जवळजवळ 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता करायचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48. 6 चेंडू आणि 48 धावा. नरेश पुन्हा एकदा स्पेलमधील अंतिमचं शतक, आणि त्या अंतिमच्या शतकाची सुरुवात केली. नरेशचे स्वागत केले ते म्हणजे चौकाराने. यावेळेस पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला बाहेर पाठवले. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. परंतु जर आपण पाहिलं तर जवळजवळ टीमचं टोटल देखील पाहायला मिळते, ते म्हणजे आतापर्यंत 33 या आकड्यावरती. यावेळेस निनाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते त्यांना ठाऊक आहे की अगदी सामना आम्ही जिंकण्याच्या अगदी वाटेवरती आहे, परंतु जोपर्यंत अंतिमचा बॉल पडत नाही तोपर्यंत नक्कीच कुठल्याच गोष्टीचा निकाल देखील लावता येणार नाही. यावेळेस स्विंगी नमिस, अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. नरेश इम्प्रेस केलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, अक्षरशः बॅट्समॅनला नाचवलंय. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, अगदीच पेटीमध्ये जसा बंद करावा तसा मात्र बॅट्समॅनला जखडून ठेवलं आणि मधली यष्टी अक्षरशः वाकवली आणि दांडी गुल करत असताना बॅट्समॅन परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अर्थातच सचिन. बॅक टू द डगआउट. शेवटचा एक बॉल. न्यू बॅट्समॅन प्रज्योत. आणि अर्थातच जो संघ आपल्याला फायनल मध्ये उद्याच्या दिवसामध्ये खेळायला दिसेल त्या संघाला नक्कीच विनंती असेल की आपला संपूर्ण ड्रेस कोड असणं गरजेचं आहे. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निनाद दैनात आहेत. त्यावरती मात्र नक्कीच काय घडेल. अर्थातच एकही धाव नाही आली. हार्ड लक टीम. सिद्धिविनायक भिंगारी, खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग झालात, या स्पर्धेची तुम्ही शोभा वाढवलीत, तर नक्कीच तुमचे खूप खूप आभार असतील. तर आपण लगेचच वळणार आहोत या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्या खेळाडूने जर आपण पाहिलं तर जवळजवळ मध्यवर्ती भूमिकेमध्ये मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करायला आल्यानंतर वैयक्तिक धावा लगावल्या, त्या म्हणजे 16 चेंडू फेस करत असताना 32, तोच बॅट्समॅन ठरतोय, तोच बॉलर ठरतोय या सामन्याचा
मॅन ऑफ द मॅच अर्थातच नरेश. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नरेशसाठी. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स, वैयक्तिक 32 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 शतक हाताळले, त्यामध्ये वैयक्तिक काही धावा देखील खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तर तेच ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करेन प्रवीण दादा की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मंदार खुर्द यांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे अमित माळी यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि सूर्या स्पोर्ट्सची ही कॅप देऊन आपण सन्मानित करत आहोत. तर अभिनंदन नरेश दादा, शुभेच्छा असतील तर नक्कीच त्यांना उद्याच्या दिवसामध्ये शुभेच्छा देऊया. आणि पारगाव टीम, एक महत्त्वाची सूचना, तुम्हाला संपूर्ण ड्रेस कोड घेऊनच तुम्हाला उद्या मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनलाइज केले जाईल. आयोजक कमिटीकडून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा